नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून। मी श्री वामन एस राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, विषय भूगोल, इयत्ता 12वी या वर्गाचं तिसरं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाची माहिती आपण अभ्यासायला घेतलेली आहे। प्रकरण क्रमांक 3, मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन। मागील तासिकेला आपण मानवी वस्तीच्या संदर्भातली संकल्पना जी आहे ती एकंदरीत आपण अभ्यासली आणि मानवी वस्तीचे जे प्रकार आहे त्या प्रकारांच्या संदर्भातला आढावा किंवा त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी आपण अभ्यासण्यास सुरुवात केलेली होती की ज्यामध्ये मानवी वस्तीचे प्रकार अभ्यासताना मानवी वस्त्यांचे आकार आणि मानवी वस्त्यांमधील असणारं घरांमधील असणारं अंतर हे दोन घटक विचारात घेऊन मानवी वस्तीचे प्रकार प्रामुख्याने पाडलेले आहे। आणि त्यामध्ये छोट्या आकाराच्या मानवी वस्त्यांपासून ते अगदी मोठमोठ्या प्रमहानगरांपर्यंत सर्व वस्त्यांचा समावेश या मानवी वस्त्यांच्या प्रकारामध्ये प्रामुख्याने होतो की ज्यामध्ये आपण केंद्रित वस्ती, अर्धकेंद्रित वस्ती, विखुरलेली मानवी वस्ती आणि एकाएकी असणारी मानवी वस्ती या संदर्भातला भाग एकंदरीत मानवी वस्त्यांमधील असणाऱ्या घरांच्या अंतरावरनं त्या ठिकाणी आपण प्रकारांची माहिती जी आहे ती एकंदरीत अभ्यासलेली आहे। विशेषतः आज आपण मानवी वस्त्यांचे जे प्रकार अभ्यासणार आहोत त्यामध्ये आकारानुसार मानवी वस्त्यांचे प्रकार म्हणजे वस्तीचा आकार हा कोणत्या प्रकारचा आहे, त्या वस्तीला एक विशिष्ट पद्धतीचा आकार का प्राप्त होतो, मानवी वस्त्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आकाराच्या निर्माण होतात म्हणजे त्याला प्राकृतिक घटक किंवा मानवी घटक जबाबदार असतात आणि त्यामुळे मानवी वस्त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आकार जे असतात ते प्रामुख्याने प्राप्त झालेले दिसून येतात। आणि म्हणून आकारानुसार वस्त्यांचे प्रकार अभ्यासताना त्यातील पहिला जो मानवी वस्तीचा आकारानुसार जो प्रकार आहे तो म्हणजे रेषीय वस्ती। आता रेषीय वस्ती म्हणजे वस्तीचा आकार लांब अंतरावरनं जर बघितला तर एखाद्या लांब सरळ रेषेसारखा दिसतो। तो का निर्माण होतो तर रेषीय वस्ती असं म्हटलेलं आहे, जर एखादा रस्ता किंवा एखादा प्रमुख महामार्ग किंवा एखादा प्रमुख लोहमार्ग किंवा नदी प्रवाह यांच्या दुतर्फा बाजूत जर म्हणजे याच्या दोन्ही बाजूला जर मानवी वस्त्या वसत गेल्या किंवा मानवी वस्त्यांचं स्थानिकीकरण होत जर गेलं तर ती एकंदरीत सरळ रेषेत दिसतात आणि त्यामुळे त्या वस्तीला आकार रेषेसारखा दिसतो, म्हणून त्याला आपण रेषीय मानवी वस्ती असं म्हटलेलं आहे। आपण यामध्ये आकृती प्रथमतः या ठिकाणी दाखवलेली की प्रथमतः हा प्रमुख रस्ता आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्थापन होत गेलेली वस्तीतील घरं अगदी सरळ रेषेत स्थापन होत गेलेले असतात आणि त्यामुळे मानवी वस्तीचा आकार जो आहे तो रेषेसारखा दिसतो आणि म्हणून वस्त्या एका रेषेत असतात, म्हणून त्यांना रेषीय वस्त्या असं एकंदरीत आपण म्हणतो। म्हणजे रेषीय वस्त्या निर्माण होण्यामध्ये यामध्ये मानवी घटक एकंदरीत जबाबदार आहे आणि मग एकंदरीत प्रमुख लोहमार्गाच्या लगत वस्तीतील घरं निर्माण झालेली असतात किंवा अनेक वेळा प्रमुख महामार्ग असेल तर त्या लगतही वस्तीच्या महामार्गाच्या लोहमार्गाच्या दोन्ही बाजूला वस्तीतील घरं निर्माण झालेली असतात किंवा एखादा नदी प्रवाह असेल तर नदी प्रवाहाच्या दोन्ही काठावरती वस्त्या निर्माण होत चालतात आणि त्यातून वस्तीला
जो सरळ रेषेसारखा आकार प्राप्त झालेला असतो, म्हणून त्याला आपण रेषीय वस्त्या असं एकंदरीत प्रामुख्याने म्हणतो. दुसरा जो वस्तीचा आकारानुसार जो प्रकार आहे तो म्हणजे आयताकृती वस्ती. म्हणजे आयताकृती आकाराच्या ज्या मानवी वस्त्या असतात, ह्या वस्त्या निर्माण होत असताना या वस्तीतील घरं जी असतात ती ओळीत आणि सरळ रेषेत असतात आणि मुख्य रस्त्याला छोटे छोटे रस्ते हे काटकोनात छेदलेले असतात आणि त्याला समांतर अशा प्रकारची वस्तीतील घरं जेव्हा स्थापन होतात तेव्हा त्या वस्तीला एक आयताकृती आकार प्राप्त होतो आणि घरांच्या ओळी एकमेकांना समांतर निर्माण होतात. आणि पर्यायाने आधुनिक काळामध्ये अलीकडच्या काळात जी नगर रचना जी केली जाते त्या नगर रचनेनुसार या टाऊन प्लॅन ज्याला म्हटलं जातं, तर त्या विशिष्ट टाऊन प्लॅननुसार वस्त्यांची किंवा निर्मिती करताना किंवा नवीन शहरं वसवताना, नवीन उपनगरं निर्माण करताना त्या ठिकाणी रस्ते हे प्रामुख्याने मुख्य रस्त्याला जोडलेले असतात, उपरस्ते असतात आणि ते एकमेकाला समांतर निर्माण करून त्यामध्ये नियोजित वस्तीतील घरं जी असतात ती वसवलेली असतात किंवा निर्माण झालेली असतात. आणि त्यामुळे अशा नियोजित शहरं वसवताना अशा आयताकृती वस्त्यांचे आकृतिबंध जे आहे ते निर्माण झालेले आहे, हे यातून एकंदरीत आपल्याला सांगता येईल. म्हणून आकृती क्रमांक जर आपण आयताकृती वस्तीची आकृती जर बघितली तर ती या पद्धतीची प्रामुख्याने आहे. मुख्य रस्ता, त्याला जोडलेले असणारे काटकोनात छेदलेले उपरस्ते आणि त्यातून तयार झालेल्या वस्तीतील घरं जी आहे ती एकंदरीत एका आयताकृती आकाराची ही वस्ती प्रामुख्याने दिसते. हे एक त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरा जो मानवी वस्तीच्या आकारानुसार जो प्रकार सांगितलेला आहे तो म्हणजे आकारहीन वस्ती. आता आकारहीन वस्ती म्हणजे वस्ती निर्माण झाल्यावर वस्तीच्या विकासाबरोबरच वस्तीचा मूळचा आकार बदलत राहतो आणि हा आकार बदलण्याची अनेक कारणं असतात. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जेव्हा अनेक स्थलांतरित लोक त्या ठिकाणी जाऊन वास्तव्य करतात तेव्हा त्यांना मुख्य शहरामध्ये जागा मिळत नाही, जागेची टंचाई असते किंवा त्यांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध होत नाही, महागड्या स्वरूपातील घरं घेता येत नाही किंवा जागेच्या किमती वाढलेल्या असतात. मग अशा वेळेस मुख्य शहराच्या लगत काही उपनगरं किंवा काही झोपडपट्ट्या ह्या निर्माण होतात आणि त्या वस्तीचा मूळचा आकार जो आहे तो प्रामुख्याने बदलला जाऊन त्या वस्तीला निश्चित कोणता आकार आहे हे मात्र समजत नाही. आणि म्हणून वस्ती निर्माण झाल्यानंतर वस्तीच्या विकासाबरोबरच वस्तीचा आकार हा वस्ती वाढल्यामुळे, वस्तीतील घरं वाढल्यामुळे निर्माण झालेला आहे. आणि म्हणून वाढणारी वस्ती अनियमित असते, अनियोजित असते. म्हणजे त्यामध्ये कोणताही नगर रचनेचा अंतर्भाव नसतो. बऱ्याच वेळेस शहराच्या लगत शासकीय जागेमध्ये किंवा इतर असणाऱ्या गावठाण क्षेत्रामध्ये किंवा शहरी भागाच्या लगत झोपडपट्ट्या निर्माण होतात आणि या झोपडपट्ट्या एक अतिक्रमणाचं स्वरूप म्हणून एकंदरीत ओळखलं जातं आणि मुख्य शहराचा आकार त्यामुळे प्रामुख्याने बदलतो. नव्हे त्या शहरांना अनेक समस्यांनीसुद्धा कालांतराने ग्रासलं जाऊ शकतं आणि त्यामुळे सोयीनुसार आणि जागेच्या उपलब्धतेनुसार घरं बांधली जातात आणि त्यामुळे आकारहीन वस्ती ही प्रामुख्याने निर्माण होते. त्या वस्तीला निश्चित कोणता आकार आहे हे मात्र समजत नाही, हे यातून एकंदरीत आपल्याला सांगता येईल. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा जो वस्तीचा प्रकार आहे तो म्हणजे केंद्रोत्सारी वस्ती. म्हणजे विशिष्ट केंद्र भागात मानवी वस्त्या कमी, परंतु विशिष्ट केंद्र भागाकडून बाह्य भागाकडे जाणारे जे रस्ते असतील किंवा छोटे छोटे उपरस्ते असतील त्यालगत मात्र वस्त्या निर्माण होतात. म्हणजे जणू काय या वस्त्याने केंद्र भागाचा त्याग केलेला आहे. म्हणजे विशिष्ट एखाद्या ठिकाणी तलाव असेल तर त्या तलावाकडून बाहेर जाणारे रस्ते, त्या रस्त्यांच्या लगत वस्त्या निर्माण होतात आणि केंद्र भागाकडे वस्तीतील कमी प्रमाणात घरं निर्माण होतात आणि बाह्य भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला मात्र घरं, मानवी वस्तीतील घरं जी असतात ती निर्माण झालेली असतात. आणि म्हणून एका केंद्राच्या भोवती वस्त्यांचा विकास जो न होता तो केंद्रबिंदूपासून बाह्य भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या लगत किंवा वाहतूक मार्गांच्या लगत प्रामुख्याने वस्त्या ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या असतात. म्हणून त्यांना केंद्रोत्सारी वस्ती असं एकंदरीत म्हणता येईल. आकृती क्रमांक केंद्रोत्सारी वस्तीची आपण दर्शवलेली आहे.
मध्यभागी तलाव दाखवलेला आहे, तलावापासून बाहेर जाणारे छोटे छोटे रस्ते दाखवलेले आहे आणि त्या रस्त्यांच्या लगत मानवी वस्त्यांचा एकंदरीत स्थानिकीकरण प्रामुख्याने झालेलं आहे. त्यानंतर दुसरा या ठिकाणी भाग आपल्याला सांगता येईल की 5व्या क्रमांकाचा आहे वर्तुळाकार वस्ती. आता वर्तुळाकार वस्ती म्हणजे एखाद्या सरोवराच्या लगत किंवा तळ्याच्या सभोवताली किंवा एखाद्या प्राचीन वास्तूच्या लगत जेव्हा वस्त्यांचं जाळं निर्माण होतो किंवा एखाद्या सरोवराच्या लगत किंवा प्राचीन वास्तूच्या लगत वस्त्या निर्माण होतात, तेव्हा त्या तलावाच्या लगत किंवा प्राचीन वास्तूच्या लगत असणाऱ्या ज्या वस्त्या निर्माण झालेल्या आहे त्या वस्त्यांचा आकार हा कालांतराने वर्तुळाकार दिसतो. आणि अशा वर्तुळाकार वस्त्या म्हणजे केंद्रोत्सारी वस्तीची कालांतराने होणारी विकसित अवस्था आहे, हे आपल्याला यामध्ये सांगता येईल. म्हणजे सुरुवातीला केंद्रोत्सारी वस्ती निर्माण होते. केंद्रोत्सारी वस्तीमध्ये जसजशी घरं बाह्य भागाकडून अंतर्गत भागाकडे वाढत जातील तसतशा प्रमाणामध्ये त्या वस्तीला हा वर्तुळाकार आकार प्रामुख्याने प्राप्त होतो. आणि ह्या वस्त्या का निर्माण होतात, तर ह्या वस्त्या निर्माण होण्याचं कारण की पाण्याच्या उदाहरणार्थ तलावाच्या लगत वस्ती निर्माण जर झाली तर पाण्याच्या उपलब्धतेमुळे ती घरं निर्माण झालेली असतात. किंवा एखादी प्राचीन वास्तू असेल किंवा एखादा किल्ला असेल किंवा एखादा प्रमुख घटक असेल तर त्या लगत किंवा तळं असतील तर त्या लगत वस्त्या ज्या निर्माण झालेल्या असतात आणि म्हणून त्या वस्त्यांचा आकार हा लांब अंतरावरून जर बघितला तर तो वर्तुळाकार स्वरूपातला दिसतो. हे एक त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 6व्या क्रमांकाचा जो वस्तीचा प्रकार आहे त्रिकोणाकृती वस्ती. म्हणजे 2 रस्ते एकमेकांना छेदत असतील, 2 लोहमार्ग एकमेकांना छेदले जात असतील किंवा समुद्रकाठच्या भागालगत असणाऱ्या प्रदेशाच्या लगत जर त्या ठिकाणी त्रिकोणाकृतीचा अरुंद भाग सागरी प्रदेशामध्ये किनारपट्टीचा जर त्या ठिकाणी शिरलेला असेल तर त्या लगत जर वस्त्या निर्माण झाल्या तर त्या वस्तीला एक त्रिकोणाकृती आकार प्राप्त होतो. आणि हा त्रिकोणाकृती आकार म्हणजे एक मानवी वस्तीचं आकारानुसारचं एक प्रारूप, एक वेगळं वैशिष्ट्यपूर्ण आकाराचं स्वरूप हे एकंदरीत आपल्याला बघायला मिळतं. हे यामध्ये एकंदरीत आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मानवी वस्त्यांच्या बाबतीतलं एकंदरीत अंतरानुसार आणि आकारानुसार प्रकार बघितल्यानंतर आपण पुढील एक छोटासा उपघटक यातला जो आहे तो म्हणजे आपण नागरी वस्ती या संदर्भातला संकल्पनेचा भाग आणि नागरी वस्त्यांचे काही प्रकार जे आहे ते या ठिकाणी बघूया. तर पुढील पॉईंट जो आहे की तो म्हणजे नागरी वस्त्यांचे प्रकार. पुढील पॉईंटला या ठिकाणी आपण बघूया. नागरी वस्तीचे प्रकार. आता नागरी वस्तीचे प्रकार पाडताना या ठिकाणी आपण नागरी वस्तीची व्याख्या बघितली. मानवाची तशी मूळची वस्ती जी आहे ती ग्रामीण वस्तीच आहे, परंतु हळूहळू ग्रामीण वस्तीची विकसित प्रारूप अवस्था जसजशी निर्माण होत जाईल तसतसा त्या वस्तीला नागरीकरणाचं स्वरूप जे आहे ते प्रामुख्याने प्राप्त झालेलं असतं. म्हणून आपल्याला या ठिकाणी आपल्या भारतामध्ये तरी नागरी वस्तीच्या व्याख्येच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल की ज्या मानवी वस्तीमध्ये प्राथमिक व्यवसायापेक्षा द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायांमध्ये एकूण लोकसंख्येच्या जर 75% लोकसंख्या द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये समाविष्ट असेल तर त्या वस्तीला नागरी वस्ती असं म्हणता येईल. आणि नागरी वस्तीचं प्रारूप अभ्यासताना की ज्यामध्ये एकंदरीत असणारा नागरी वस्त्यांमधील कार्यप्रणालीचा भागही तेवढ्याच प्रमाणात महत्त्वाचा समजला जातो. कारण नागरी वस्तीमध्ये एकंदरीत आढळणारे लोकसंख्या या घटकाच्या निकषावरती जर आपण बघितलं तर आपल्याला त्यामध्ये आढळणारे वेगवेगळे प्रकार आहे. भारतामध्ये लोकसंख्या निकषावरती आधारित नागरी वस्त्यांचे काही वर्गीकरण केलं गेलेलं आहे की ज्यामध्ये उदाहरणादाखल आपल्याला सांगता येईल की नगर खेडे
म्हणजे ही सुरुवातीची नागरीकरणाची अवस्था आहे की यामध्ये आपल्याला सांगता येईल की या नगरखेड्यामध्ये पूर्णतः ग्रामीणही स्वरूप आढळत नाही आणि पूर्णतः नागरीकरणाचंही स्वरूप आढळत नाही. म्हणजे एक प्रकारचा हा संमिश्रणाचा भाग आहे. म्हणजे ग्रामीण शैलीचंही जीवन आढळतं आणि नागरी शैलीच्या जीवनाला सुरुवात झालेली असते. म्हणून त्याला आपण नगरखेडे असं एकंदरीत आपल्याला म्हणता येईल. म्हणून नगरखेडे म्हणजे काय, तो सुरुवातीलाच त्या ठिकाणी जी लोकसंख्या जी असते ती त्या वस्तीची 5,000पेक्षा जास्त त्या ठिकाणी झालेली असते आणि त्या वस्तीतील प्राथमिक व्यवसायाचं प्राबल्य कमी होऊन द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायाचं प्रभाव स्वरूप जे आहे ते हळूहळू वाढायला सुरुवात झालेलं असतं आणि म्हणून त्याला आपण नगरखेडे असं म्हटलेलं आहे. हा एक नागरी वस्तीचा लोकसंख्येच्या आधारावरती एक पहिला प्रकार एकंदरीत आपल्याला सांगता येईल. दुसरा जो सांगितलेला आहे तो म्हणजे नगर. म्हणजे 5,000 ते 10,000 मानवी वस्तीची संख्या असेल, वस्तीतील लोकसंख्या जर असेल तर त्याला नगर म्हटलं जातं. म्हणजे पूर्णतः त्या ठिकाणी नगराचं किंवा नागरी वस्तीचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं असतं. 5,000पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या मानवी वस्तीला आपण नगर असं म्हणतो आणि या नगरामध्ये बहुविध त्या ठिकाणी कार्य चालतं. म्हणजे द्वितीय श्रेणीच्या व्यवसायांचं प्राबल्य वाढलेलं असतं. हस्तकला किंवा एकंदरीत असणारे कला कुशल असणाऱ्या वस्तू निर्माण करणारे कारागीर आणि नगरामध्ये विशिष्ट पद्धतीची असणारी निवासी क्षेत्र आणि व्यापारी क्षेत्र असे 2 स्पष्ट विभाग नगरांच्या माध्यमातून पडलेले असतात आणि म्हणून नगर हे एक नागरी वस्तीचा दुसरा प्रकार म्हणून प्रामुख्याने आपल्याला एकंदरीत सांगता येईल. तिसरा जो आहे तो म्हणजे शहर. आता शहरी भाग म्हणजे नगरापेक्षा जास्त विकसित, म्हणजे जसा नगराचा विकास होत जाईल म्हणजे साधारणतः 10,000पेक्षा जास्त लोकसंख्या आणि एकंदरीत त्या ठिकाणी आढळणारी 50,000पेक्षा कमी लोकसंख्या अशी जी प्रामुख्याने ज्या शहरांची रचना किंवा लोकसंख्या आढळते त्यांना आपण शहर असं म्हणतो. आणि या शहरांमध्ये एकंदरीत आढळणारा जो भाग जो आहे शहरी जीवनाचा की त्यामध्ये द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायाचं प्रमाण हे विकसित होत गेलेलं असतं. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं संमिश्र कार्य बघायला मिळतं. जसं ग्रामीण भागामध्ये शेती, पशुपालन, मासेमारी अशा वेगवेगळ्या कार्यांचा प्रभाव दिसून येतो, तसा शहरी भागामध्ये मात्र जर बघितला तर अनेक प्रकारचं कार्यांचं एकत्रीकरण किंवा संमिश्रण आढळतं आणि त्यामुळे नागरी वस्त्यांमध्ये आढळणारं जे स्वरूप जे आहे ते आपल्याला एका विशिष्ट पद्धतीचं जे आहे ते मिश्रण कार्याच्या बाबतीतलं आढळतं. द्वितीय श्रेणीचंही कार्य चालतं, तृतीय श्रेणीचे अनेक सेवा व्यवसाय चालतात, तंत्रज्ञानावरती आधारित असणारे उद्योगांचाही विकास होत चालतो आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं जे आहे ते म्हणजे सननगर. म्हणजे शहरापेक्षाही जास्त, म्हणजे 50,000 ते एकंदरीत 1,00,000पर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त लोकसंख्या सननगरांमध्ये प्रामुख्याने असते आणि त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये याचा एकंदरीत समावेश होतो. त्यामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या विभाग स्पष्ट असतात, व्यापारी बाजारपेठा त्या ठिकाणी असतात, वाहतूक केंद्रांमुळे हा विकास झालेला असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून त्याला विशेष महत्त्व आलेलं असतं आणि बहुविध कार्य सननगरांमधून प्रामुख्याने चालतं. आणि त्यानंतरचं जे आहे प्रमहानगर हे सुद्धा एकंदरीत जे आहे प्रमहानगरांचा भाग हा मुख्य शहराच्या नंतर जरी वाढ होत गेली तरी अनेक उपनगरांचा त्यामध्ये समावेश होत चालतो. उदाहरणार्थ मुंबई असेल, मुंबई शहर आणि मुंबईलगत असणारी अनेक उपनगरं, या उपनगरांमुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या असणाऱ्या नागरीकरणाच्या सुविधा ज्या आहे त्या वाढत गेलेल्या असतात. नागरी भागातील असणारं औद्योगिकरण विकसित झालेलं असतं, वाहतूक दळणवळणाच्या सुविधा विकसित झालेल्या असतात. प्रमहानगरांमध्ये अनेक प्रकारच्या लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं असतं
घनता जी आहे लोकसंख्येची ती वाढलेली असते आणि मोठ्या प्रमाणावरती महानगरांमध्ये विविध स्वरूपातलं कार्य जे आहे प्रशासकीय नगरं म्हणून त्यांचा एकंदरीत उल्लेख केला जातो. मग आपल्या भारतातील राज्यांच्या राजधान्या किंवा आपल्या देशाची राजधानी दिल्ली किंवा राज्याच्या राजधान्या ज्या आहे त्यांचा यामध्ये एकंदरीत समावेश होईल किंवा जगातील अनेक राष्ट्रांच्या ज्या राजधान्या आहे की त्यांना महानगरं म्हणून किंवा प्रशासकीय नगर म्हणून सुद्धा गणलं गेलेलं असतं. सांस्कृतिक कार्यांचा, शासकीय प्रशासकीय कार्यांचा किंवा अन्य प्रकारच्या कार्यप्रणालींचा भाग त्यामध्ये विकसित होत गेलेला असतो. ही त्याचं वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला स्वरूप सांगता येईल. आणि म्हणून नगरांचं एकंदरीत वेगवेगळ्या कार्यांसाठी जे प्रसिद्ध स्वरूप जे आहे ते जर एकंदरीत आपण बघितलं तर यामध्ये आपल्याला सांगता येईल की कार्यानुसार नगरांचे वर्गीकरण, म्हणजे कार्यानुसार नगरांचं जे वर्गीकरण सांगितलेलं आहे की ज्यामध्ये आपल्याला सांगता येईल की विशिष्ट कार्यांसाठी काही नगरं किंवा काही शहरं ही प्रसिद्ध असतात. म्हणजे ते देशातच प्रसिद्ध असतात असं नाही, तर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा त्यांचा नावलौकिक त्या कार्यासाठी झालेला असतो. मग उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की प्राचीन काळामध्ये तक्षशिला, नालंदा, पुणे ही शहरं प्राचीन काळापासून शैक्षणिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे एक प्रकारच्या अशा उदाहरणादाखल वेगवेगळ्या कार्यांचा भाग त्यामध्ये विचारात घेतलेला आहे. परंतु आपण या ठिकाणी या वेगवेगळ्या बाबींचं स्वरूप अभ्यासत असताना कार्यानुसार नगरांचे वर्गीकरण अभ्यासताना त्यामध्ये पहिलं आहे प्रशासकीय नगर. तर प्रशासकीय नगर म्हणजे प्रशासकीय कामकाजासाठी या नागरी वस्त्यांचा विकास झालेला असतो किंवा प्रशासकीय कार्यामुळे त्या नागरी वस्त्या विकसित झालेल्या असतात. मग उदाहरणार्थ महाराष्ट्राची राजधानी मुंबई किंवा उपराजधानी नागपूर किंवा आपल्या भारताची राजधानी दिल्ली किंवा पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता किंवा दिसपूर, गांधीनगर किंवा इतर देशाच्या असणाऱ्या काही राजधानींची ठिकाणं जर बघितली तर यांचा एकंदरीत भाग विचारात जर घेतला तर प्रशासकीय कामकाजामुळे राजधानीच्या केंद्र भागामुळे प्रशासकीय कामकाज किंवा प्रशासकीय कार्यासाठी त्यांचा विकास झालेला असतो. लोकांची ये-जा त्या ठिकाणी चाललेली असते आणि त्यामुळे त्यांचा विकास त्या माध्यमातून झालेला असतो. त्यानंतर दुसरा जो आहे औद्योगिक नगरे. आता औद्योगिक कार्यासाठी म्हणजे औद्योगिक वसाहती निर्माण झाल्यामुळे त्या नागरी वस्त्यांची निर्मिती झालेली असते. मग औद्योगिकरणामुळे नागरी वस्त्यांचा विकास झालेला आहे. औद्योगिक कार्यामुळे त्यांचा विकास होऊ शकतो. मग मुंबई, पुणे ही शहरं औद्योगिकरणामुळे विकसित झाली किंवा जमशेदपूर औद्योगिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे किंवा भिलाई या ठिकाणी लोहपोलाद कारखाना किंवा दुर्गापूर या ठिकाणचा असणारा लोहपोलाद कारखाना हे जे निर्माण झाले म्हणजे त्या औद्योगिकरणामुळे, प्रमुख उद्योगांच्या स्थानिकीकरणामुळे त्या वस्त्यांच्या स्थानिकीकरणाला विकसित अवस्था प्राप्त झालेली आहे, म्हणून त्यांना आपण औद्योगिक नगर असं म्हटलेले आहे. तिसरा जो या ठिकाणी प्रकार आपल्याला सांगता येईल तो म्हणजे वाहतूक नगरे. म्हणजे वाहतूक केंद्रांच्या विकासामुळे किंवा वाहतुकीच्या मार्गांच्या लगत जेव्हा वस्त्या निर्माण होतात तेव्हा काही नव्यानं वस्त्या निर्माण झालेल्या असतात आणि त्यामुळे लोहमार्गाच्या रेल्वे स्थानकाच्या लगत वस्ती निर्माण होते किंवा काही राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग जे निर्माण झालेले असतात त्यांच्या लगत काही वस्त्या नव्यानं निर्माण होतात. म्हणजे वेगवेगळ्या वाहतूक मार्गांमुळे काही मानवी वस्त्या निर्माण होतात आणि त्यामुळे त्यांना वाहतुकीच्या घटकामुळे निर्माण झालेले किंवा विकसित झालेले नगरं म्हणून ओळखली गेलेली आहे. मग आपल्या महाराष्ट्रातील मिरज असेल, कराड असेल, खांडवा असेल किंवा मुंबई आहे, दौंड आहे, मनमाड आहे, ह्या ज्या वस्त्या निर्माण झाल्या किंवा आपणच आपल्या श्रीरामपूरचं उदाहरण जर घेतलं तर मूळ रेल्वे स्टेशनचं नाव बेलापूर आहे, परंतु श्रीरामपूर ही लोहमार्गाच्या लगत आणि रस्त्यांच्या लगत निर्माण झालेली वस्ती आहे आणि हे याचं उदाहरण आपल्याला एकंदरीत सांगता येईल. म्हणून वाहतूक नगरांचा यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल.
किंवा त्याची उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर व्यावसायिक नगरे म्हणजे व्यवसाय कार्यासाठी व्यवसायामुळे वेगवेगळ्या व्यवसायांच्या कार्यांमुळे व्यावसायिक नगरांची निर्मिती झालेली असते. मुंबई, पुणे, इंदोर, दिल्ली, मोरा किंवा गोलटेकडी पुण्याजवळची ही व्यावसायिक नगरं म्हणून एकंदरीत ओळखली गेलेली आहे. आणि 5व्या क्रमांकाचा आहे खाणकाम नगरे म्हणजे खनिजांच्या उपलब्धतेमुळे खनिज उत्खनन करण्यासाठी ज्या मानवी वस्त्या निर्माण झालेल्या असतात त्यांना आपण एकंदरीत खाणकाम नगरे किंवा खनिज नगरं असं म्हणतो. मग त्याची उदाहरण आपल्याला सांगता येईल की महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्रातला विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ किंवा इतर आपण जर बघितलं तर आसाममधील दिग्बोई किंवा गुजरातमधील लोणेज अंकलेश्वर किंवा एकंदरीत आपल्याला सांगता येईल छोटा नागपूरचं पठार या ठिकाणी खनिज साठा आहे. आणि या खनिजांच्या उपलब्धतेमुळे खनिजावरती आधारित असणारे उद्योग आणि खनिज उत्खनन करण्याच्या उद्देशाने ही शहरं किंवा ही मानवी वस्त्यांचं जाळं जे आहे ते निर्माण झालेलं असतं म्हणून त्यांना खनिज नगरं असं म्हटलेलं आहे. दुसरं उदाहरण सांगता येईल की शैक्षणिक नगरे की शैक्षणिक नगरांमध्ये शैक्षणिक कार्यासाठी जी शहरं किंवा ज्या नागरी वस्त्या विकसित झालेल्या आहे त्यांना आपण शैक्षणिक नगरं असं म्हणून संबोधतो. पुणे हे शैक्षणिक नगर म्हणून ओळखलं जातं. पुणे शहराला तर विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. म्हणजे पुणे, उज्जैन, नालंदा, तक्षशिला ह्या शैक्षणिक कार्यामुळे त्या मानवी नागरी वस्त्या विकसित होत गेलेल्या आहे. आणि दुसरं एक सांगता येईल की धार्मिक नगरे म्हणजे धार्मिक कार्यामुळे काही नागरी वस्त्यांचा विकास होत जातो. आपल्याला अनेक धार्मिक केंद्रांची उदाहरणादाखल माहिती घेता येईल की आपण आपल्या सभोवतालचं जर बघितलं तर पंढरपूर ही मानवी नागरी वस्ती जी आहे ती विठोबाच्या देवस्थानामुळे विकसित होत गेलेली आहे. किंवा आपल्या जवळची असणारे शिर्डी साईबाबा या देवस्थानमुळे शिर्डी या नागरी वस्तीचा विकास झाला. किंवा तुळजापूर असेल, अमृतसर असेल किंवा काशी असेल, मथुरा असेल, द्वारका असेल किंवा इतर धर्मियांची असणारी काही ठिकाणं जी आहे मक्का वगैरे, तर या सर्व बाबींमध्ये जर आपण बघितलं तर धार्मिक कार्यासाठी त्या नागरी वस्त्या विकसित होत गेलेल्या असतात म्हणून त्यांना धार्मिक नगरे म्हणून ओळखलं जातं. आणि पर्यटन नगरे एकंदरीत पर्यटनाच्या उद्देशानं काही नागरी वस्त्या विकसित होत गेलेल्या आहे. मग महाराष्ट्रातील उदाहरण सांगता येईल महाबळेश्वर किंवा इतर आपल्याला सांगता येईल दक्षिण भारतातील उटी आहे, उत्तर भारतातील दार्जिलिंग आहे किंवा इतर माथेरान किंवा मराठवाड्यातील वेगवेगळ्या प्रकारची असणारी विरुळची लेणी, अजिंठा लेण्या किंवा औरंगाबाद या ठिकाणी असणारा बीबी का मकबरा ऐतिहासिक शहर म्हणून एकंदरीत औरंगाबादला ओळखलं जातं. तर अशी जी पर्यटन नगरांचा विकास की अनेक पर्यटक देशी विदेशातले त्या ठिकाणी भेटी देत असतात आणि त्या माध्यमातून त्यांचा विकास एकंदरीत झालेला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज नागरी वस्त्यांचे प्रकार अभ्यासत असताना नागरी वस्त्यांचे आकारानुसार प्रकार, नागरी वस्त्यांच्या कार्यानुसार प्रकारांची माहिती आणि नागरी कार्यानुसार नगरांचं वर्गीकरण या 2 उपघटकांच्या संदर्भातली आज आपण चर्चा केलेली आहे. उर्वरित माहिती आपण नंतरच्या तासिकेत बघूया. भूमी उपयोजन. धन्यवाद.